हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत केळाचे शिकरण. झटपट एकदम गोड खायची इच्छा झाली तेव्हा बनवून घ्यायचं आणि खायचं. इथे आपण 3 ते 4 बनाना कट करून घेतलेले आहे. आणि बनाना तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड बारीक जसे पाहिजे तसे कट करू शकता. आणि हे बघा, तुम्ही जवळून बघू शकता, बनाना अजिबात काळे पडलेले नाहीत. जेव्हा आपण शिकरण बनवायला घेऊ त्यावेळेला अगदी आयत्या वेळेला हे कट करून घ्यायचे, म्हणजे ते काळे पडत नाही. आणि आता आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घेऊया. आणि इथे एक मोठी वाटी मी तापून थंड केलेलं दूध टाकून घेते. आणि दूध इथे घेताना क्रीम मिल्क दूधच वापरायचं, म्हणजे आपलं जे शिकरण आहे ते मस्त तयार होतं. आणि इथे मी 3 ते 4 चम्मच साखर टाकून घेतली आहे. साखर पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि इथे काजू बदाम कट करून घेतलेले आहेत. आणि सोबतच 3 ते 4 विलायची बारीक वाटून घेतली आहे, ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंत छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि हे शिकरण तयार झाल्यावर थोड्या वेळाने ते थोडंसं असं घट्टसर होतं. आणि आपण याच्यामध्ये केसर पण टाकणार आहोत, त्यामुळे थोडासा दुधाचा कलर पण इथे चेंज होईल. आणि इथे आपण 4 ते 5 केशरच्या काड्या टाकून घेणार आहोत. केशर अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तरच टाका, नाही टाकलं तरीही चालेल. आणि केशर टाकून पण ही मस्तपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हे बनवून आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. 3 ते 4 तास किंवा 5 ते 6 तास पण तुम्ही ठेवू शकता. केळी अजिबात काळी पडत नाही आणि थंडगार खायलाही खूप छान लागतं. आणि वरून आता मी मस्तपैकी थोडीशी बदाम टाकून घेतली. आणि थोडंसं आपण याच्यावरती केसर पण टाकून घेऊया. आणि खूप सोप्या पद्धतीने हे तयार झालं आहे. जेव्हा आपल्याला गोड खायची इच्छा होते अशा वेळेला तुम्ही हे झटपट बनवून खाऊ शकता. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.